जे वाद येत होते ते शमलेत का आता? हे पाच एकूण जागा 48 आहेत. पक्ष 3 आहेत, काही इतर छोटे पक्ष आहेत. 2 पक्षाच्या आघाडीचा आम्हाला अनुभव आहे. 3 हे जरा आणखी अवघडीचं असतं. त्यामुळे बहुतेक सगळे विषय संपलेले आहेत. काही थोडेसे आहेत, त्याची चर्चा चालू आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे कालच नाराजी व्यक्त केली होती ज्याला आजच्या बैठकीत बोलून दाखवले असं नाही आता बघा, मी काय आपल्याला काय सांगितलं की काही विषय थोडेसे प्रलंबित आहेत. म्हणायचं का तुम्ही जो तिढा आहे तो कायम ठेवून पुढच्या रणनीतीला सुरुवात केली? तिढा वगैरे काही नाही. आमचे बरेचसे प्रश्न आज चर्चेला झालेले आहेत. काही जे सगळी चर्चा काही एका दिवसात होणार नाही. आम्ही आणखी काही पुढे चर्चा चालू ठेवू. पण आज प्रामुख्यानं ॲडव्हर्टायझिंग, कोऑर्डिनेशन, अर्ज भरायला कोणी जायचं, स्टार प्रचारक कोण असेल, असे हे जे कॅम्पेन विषयक प्रश्न असतात ते बरेचसे आम्ही चर्चा केली. काल शिवसेनेने यादी जाहीर केली होती. तुमच्या अनेक बैठका झाल्या, मात्र वंचितने कालपासून एका लक्षाची भूमिका घेतली आणि आज विविध प्रशासनाने म्हटलं की संजय राऊतांनी पाठी कशी हे वंचितशी ज्या लोकांनी चर्चा केली आहे ते चर्चेत आहेत. त्यांची संपली का नाही त्यामुळे जिथं काही चर्चा झालेली नाही. आणखी कोणी भेटणार असेल काय असेल तर काही मला कल्पना नाही. पण आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की या महालढाईमध्ये जर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी आपली ताकद एकत्रित करून विपक्षाचं, विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन थांबवलं पाहिजे. आणि हे अपील आमचं सगळ्या पक्षांना, छोट्या लहान मोठ्या पक्षांना आहे की आपण ज्या उद्देशानं इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे त्याच स्पिरिटमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये देखील विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन होऊ देता कामा नये. काल शिवसेनेने जी यादी जाहीर केली होती या यादीवरती नाराजी व्यक्त करण्यात आली होती. याबाबतीत उद्धव ठाकरेंशी आज काही चर्चा झाली का या बैठकीमध्ये? पण मी सांगितलं ना, काही प्रश्न चर्चेमध्ये अजूनही आहेत. बाबा, काल सांगलीतले नेते दिल्लीत गेले होते, नेते सांगलीच्या जागेसाठी, आणि त्यांनी हायकमांडची अशी पण मागणी केली की मैत्रीपूर्वक तिथली निवडणूक झाली पाहिजे. कसं बघतं त्याच्या मागणीकडे? पण मी सांगितलं ना आपल्याला की काय अजून थोडेसे प्रलंबित मुद्दे आहेत. एका दिवसामध्ये सर्व 48 लोकसभा जागेच्या निवडणुकीचा काही प्रश्न सुटणार नाही. आम्ही कोऑर्डिनेशन चालू आहे. त्यामध्ये काही जे प्रश्न अजून जे काही सुटलेले नाही त्याची चर्चा चालू आहे. स्पेसिफिक कुठल्याही स्पेसिफिक प्रश्न उमेदवाराबद्दल किंवा जागेबद्दल मी बोलणार बैठक में क्या निर्णय लिया गया है, क्या क्या चर्चा? देखिए, जैसे मैंने कहा कि आज हमारी तीनों दलों के जो महाविकास आघाड़ी के घटक पक्ष है, जो गठबंधन के पक्ष है, उसमें से आज बैठक हुई. उसमें राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार ग्रुप के पवार साहब खुद थे, उद्धव जी ठाकरे स्वयं थे, जयंत पाटिल जी उनके पार्टी के अध्यक्ष थे, बाला साहब थोरात थे और कुछ नेता